नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण निघालो आहे पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, जेजुरी, गाणगापूर. तर चला तर जाऊया. चला, माणसं उभे वाटतं समोर. चला, दोन पॅसेंजर रेडी आहेत. दोन माणसं आलेली आहेत आपली. चला, आत्ता इथून आपला प्रवास सुरू पंढरपूरसाठी. किती वेळ लागतोय पंढरपूरला आपल्याला? सकाळी 8 वाजता पोचणार. 12:30 वाजलेत. सकाळी 5:30ला आम्ही पोचलो फलटणला. रात्री 12:30ला बदलापूरवरून निघाल्यानंतर मध्ये जास्त कुठे थांबलो नव्हतो, त्यामुळे आम्ही आता थांबलो होतो चहा प्यायला. खूप थंडी होती बाहेर आणि जरा थोडा आराम पण हवा होता, म्हणून चहा वगैरे प्यायलो आणि निघालो पुढच्या प्रवासाला. गाडीवाले जाम फास्ट चालव रे गाडी. फायनली किती किलोमीटर राहिलं? शेवटचे 12 किलोमीटर. ड्रायव्हर फुल फॉर्म मध्ये. पंढरपूर 6 किलोमीटर. आम्ही 6:15ला पोचलो होतो पंढरपूरला. मग हॉटेल ऑलरेडी बुक केलं होतं. हॉटेलवर गेलो, आंघोळ वगैरे केली आणि आता आम्ही निघालो पांडुरंगाच्या दर्शनाला. हॉटेल आमचं मंदिरापासून जवळजवळ 1-2-2.5 किलोमीटर लांब होतं. त्यामुळे मग आम्ही गाडी घेऊनच निघालो होतो. मंदिराजवळच पार्किंगची वगैरे मोफत सोय आहे, त्याच्यामुळे तसं काय पार्किंगचा इश्यू येत नाही. गाडी जाऊन आपण पार्क करून नंतर तिथून एक थोडं 5 मिनटाच्या अंतरावर चालत जाऊन मंदिरात आपण पोहोचू शकतो. रात्री छान प्रवास झाला होता. बदलापूरपासून अगदी पंढरपूरपर्यंत रोड खूप छान होता. बदलापूरवरून निघाल्यानंतर आम्ही जुना मुंबई पुणे रोड पकडून निघालो होतो, कारण न्यू मुंबई पुणे हायवेला खूप ट्रॅफिक होतं. त्यामुळे आम्हाला नॅव्हिगेशनवर जुना रोडच दाखवला आणि बाकी एकदा पुण्याला पोचल्यानंतर तिथून पुढे सातारा हायवे होता. रोड अगदी मस्त होता, डांबरी रोड आहे, त्याच्यामुळे काय प्रवास तसा काही त्रास झाला नाही. आणि बरं झालं आम्ही रात्रीच निघालो होतो, त्याच्यामुळे ट्रॅफिकसुद्धा काहीच नव्हतं.
हमारा दोनों का निकाल तिकडे बघूया चल पुढे एंट्री तिकडे आहे खूप फार. आज शुक्रवार होता आणि आम्ही 8:45च्या आसपास मंदिराच्या इथे पोचलो होतो दर्शनासाठी. त्यामुळे इथे फारशी गर्दी होती आणि मग आम्ही हा मोबाईल लॉकरमध्ये ठेवला कारण मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. सो मोबाईल लॉकरमध्ये ठेवला, हार वगैरे घेतले आणि आम्ही दर्शनासाठी मंदिरात गेलो. दर्शन करून बाहेर आलो आम्ही. 1 तासाभरात आमचं दर्शन झालं कारण शुक्रवार असल्यामुळे काही फार गर्दी नव्हती आणि आम्ही लवकर पोहोचलो होतो. तासाभरात दर्शन झाल्यानंतर आम्ही जरा मंदिराच्या आजूबाजूला जरा फेरफटका मारला आणि नंतर आम्ही चंद्रभागेच्या तीरावर गेलो. तिथे मग दर्शन घेतलं पुंडलिक मंदिरात वगैरे जाऊन. खरं म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घ्यायच्या अगोदर चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान केलं पाहिजे आणि पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतरच पांडुरंगाचं जाऊन दर्शन घ्यायचं असतं. पण तिथे आंघोळ केल्यानंतर कपडे वगैरे थोडं चेंज करण्यासाठी थोडं काही पर्याय नसल्यामुळे आपण मग जाऊन डायरेक्टली पांडुरंगाचं दर्शन घेतलं, रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही आलो इथे चंद्रभागेच्या तीरावर. पंढरपूरला आल्यानंतर जेव्हा आपण दर्शनाला जातो तेव्हा एक चांगलं आहे की तुम्हाला गाभाऱ्यामध्ये जाता येतं आणि तुम्ही पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं चरण स्पर्श करू शकता. बाकी मंदिरामध्ये तुम्हाला गाभाऱ्यात जाता येत नाही. त्याच्यामुळे इथे आल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो दर्शन झाल्यानंतर. नानकरा पूर्वच्या नावानं नानकरा अन्नगत्र नानकरा.
चला माऊली मार्गशीर्ष पर्व काळामध्ये कुंडलिकरायापाशी अन्नदान केल्याने आपले पितृदोष नाहीसे होतात. इथे ही फ्रेम ठेवलेली होती जिथे तुम्ही जाऊन फोटो वगैरे काढू शकता. दर्शन झाल्यानंतर मग आम्ही थोडं ब्रेकफास्ट केला कारण सकाळी काही खाल्लं नव्हतं दर्शनाच्या अगोदर. म्हणून इथे मंदिरा शेजारीच एक हॉटेल होतं तिथे आम्ही थोडा ब्रेकफास्ट वगैरे केला आणि नंतर आम्ही निघणार होतो पुढे अक्कलकोटला जायला. नागपूरला हॉटेलमधून चेकआउट करून नंतर आम्ही निघालो अक्कलकोटसाठी. अक्कलकोटला पोचलो आम्ही जवळजवळ 2:30-3च्या आसपास. त्याच्या अगोदर आम्ही जेवण वगैरे घेतलं होतं कारण प्रवास थोडा लांबचा होता. जेवण वगैरे झालं आणि नंतर मग आम्ही गेलो दर्शनासाठी. शुक्रवार असल्यामुळे आज काय इथे पण फारशी गर्दी नव्हती दर्शनाला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझे दैवत स्वामी समर्थांचं दर्शन खूप छान झालं आणि आता आम्ही निघणार होतो तुळजापूरसाठी. तुळजापूरला जाऊन आम्ही तिथे राहणार होतो रात्री आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणार होतो. छान दर्शन झालं सगळ्यांचंच आणि आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला. किती वर्षानंतर बसले.
अरे मी बचपन में ना मस्त आम्ही ऊसाचा रस प्यायला थांबलोय आणि इकडे मस्त झोपाळा बांधलेला आहे. तिकडे ऊसाचा रस काढतायत तोपर्यंत आम्ही इकडे टाइमपास करतोय. चला मॅडम. देखो ये करो ना. वो अच्छा है रे. पीछे से धक्का मारो. हा धक्का मारो ना. ऊसाचा रस मस्त फ्रेश. तुला प्यायचं आहे ठीक आहे छान जाते. ते नाही पिते. कैसा आहे? एक नंबर. एवढं जात पडलंय. भारी आहे ना. कैसा आहे बोला ना. मस्त एकदम. संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही तुळजापूरला पोहोचलो होतो. बोललो चला एक फेरफटका मारून येऊ रात्रीच मंदिरा शेजारी, आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो तुळजाभवानीच्या दर्शनाला. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच 6:30च्या आसपास पोचलो होतो मंदिरात. आज शनिवार होता तर आम्हाला वाटलं होतं खूप गर्दी असेल, पण नंतर तिथे काही लोक जणांना दुकानात विचारलं तर ते बोलले आज एवढी नाही आहे गर्दी. तर मग आम्ही निघालो दर्शनाला. इथे आजूबाजूला एकदम परिसर खूप शांत आहे आणि पहिल्यांदाच आलो होतो आम्ही इथे दर्शनासाठी. आमचं एक तासाभरात दर्शन झालं होतं देवीचं. खूप मन प्रसन्न झालं. खूप इच्छा होती बऱ्याच दिवसापासून तुळजापूरला यायची, ती आज पूर्ण झाली होती. आणि आता आम्ही पुढे निघणार होतो जेजुरीसाठी. गाणगापूरला आमचा जायचा प्लॅन होता, बट तेवढा वेळ नव्हता, त्यामुळे आम्ही गाणगापूरला गेलो नाही. आणि आता आम्ही निघणार होतो पुढे जेजुरीला जाण्यासाठी.
फायनली आम्ही पोचलो जेजुरीला. तर आज वरती गडावर खूप गर्दी होती, खूप मोठी लाईन होती. मग शेवटी आम्ही, कारण आम्हाला मुंबईला पण जायचं होतं आणि जवळजवळ 3:30 वाजले होते आम्हाला पोचायला. मग जनरल लाईनला जाण्यापेक्षा आम्ही शेवटी तिथे 200 रुपयाचा पास मिळतो, तो पास घेतला आणि आम्ही गेलो दर्शनाला. त्याच्यानंतरही आम्हाला जवळजवळ एक अर्धा तास दर्शनाला वेळ लागला. त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो मुंबईसाठी. 2 दिवस खूप चांगलं दर्शन झालं होतं आमचं. पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि जेजुरी. चला तर, येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट येळकोट.